माहिती घेण्यासाठी आपले प्रतिनिधी शुभम उमाळे सुद्धा आपल्या सोबत आहेत। शुभम, हा स्फोट घडल्यानंतर आतापर्यंत नेमकं काय काय घडलंय? अमित शहा आता घटनास्थळी पोहोचतायत। सौरभ, काही वेळातच अमित शहा हे घटनास्थळी पोहोचणार आहेत। खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत त्यांची फोनवरून देखील चर्चा झालेली आहे। अमित शहा दिल्ली पोलिसांच्या सर्व वरिष्ठ पोलिसांसोबत जे आहेत सध्या संपर्कात आहेत। सध्या मी CST स्थानकावर आहे। इकडची दृश्य तुम्हाला दाखवू इच्छितो सौरभ, की कशा पद्धतीने दिल्लीमध्ये स्फोट झाल्यानंतर मुंबई हे सध्या कशा पद्धतीने हाय अलर्ट मोडवर गेलेलं आहे। या ठिकाणी CST स्थानकामध्ये प्रत्येक बॅगची जी आहे चौकशी होत आहे। या ठिकाणी डॉग स्क्वॉड आलेला आहे, बॉम्ब स्क्वॉड देखील आहे आणि अर्थातच मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो सध्या या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। अर्थातच राजधानी दिल्लीमध्ये स्फोट झाल्यानंतर मुंबई शहर हे पूर्णतः हाय अलर्ट मोडवर गेलेलं आहे आणि प्रत्येक गोष्टीची या ठिकाणी चौकशी जी आहे, कसून चौकशी जी आहे ती होताना दिसून येत आहे। खरं पाहायला गेलं तर सर्व यंत्रणा ज्या आहेत त्या सध्या अलर्ट मोडवर गेलेल्या दिसून येत आहेत आणि आपल्याला माहिती आहे की याआधी मुंबई CSMT स्थानकामध्ये जे आहे स्फोट करण्यात आला होता, दहशतवादी हल्ला जो आहे तो करण्यात आला होता। त्यामुळे सर्वात आधी या ठिकाणी CST स्टेशन हे अलर्ट मोडवर गेलेलं आहे आणि यामुळेच कुठेतरी आता या ठिकाणी जे आहे चेकिंग ही सध्या सुरू असलेली दिसून येत आहे। बघू शकतो डॉग स्क्वॉड आहे या ठिकाणी आणि अर्थातच पूर्ण स्टेशन मागील 1.5 तासांपासून तपासलं जात आहे। येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक माणसावर जी आहे या ठिकाणी प्रवासीवर जी आहे ती देखील लक्ष ठेवण्यात येत आहे। अर्थातच बघायला गेलं तर या ठिकाणी पोलीस जे आहे ते चेक करत आहेत। काही वेगळी कुठली वस्तू या ठिकाणी आढळली तर मग त्याची चौकशी जी आहे तर ती करणार आहेत। सोबतच बॉम्ब स्क्वॉड देखील सोबत आहेत आणि बॉम्ब स्क्वॉडची जी मशीन आहे त्या मेटल डिटेक्टर मशीन जी आहे त्या मशीनीने देखील आढावा घेत आहेत, समजा कुठलं सायरन या ठिकाणी वाजतं का। इतकंच नव्हे तर मग एका बाजूला आपण बघू शकतो लोकल ट्रेन्स लागलेल्या आहेत। कुठेतरी गर्दी जी आहे ती या ठिकाणी कमी झालेली दिसून येत आहे, कारण की अर्थातच अलर्ट मोडवर गेल्याची बातमी ही मागील 1.5 तासांपासून येत आहे आणि अशामध्येच संपूर्ण ट्रेन्स ज्या आहेत, संपूर्ण मुंबईतील जे चाकरमानी आहेत ते लवकरात लवकर आपला प्रवास करताना या ठिकाणावरनं दिसून येत आहेत। अर्थातच या ठिकाणी समजा स्टेशनवर कोण झोपलेलं असेल त्यांना देखील या ठिकाणावरनं उठवण्यात येत आहे, कारण की रात्री उशिराच्या देखील ट्रेन असतात आणि त्यामुळे कोणीही या ठिकाणी येतं आणि थांबत असतं। पण अशा याच्यात कुठेतरी रिस्क जी आहे, रिस्कचं पर्सेंटेज जे आहे ते कुठेतरी वाढलेलं असू शकतं, कारण की परिवार किंवा महिला जरी सोबत असल्या तरी देखील त्यांचा काय हेतू असेल असा एक मोठा प्रश्न जो आहे तो उपस्थित होतो। बघू शकतो प्रत्येक बॅग हे मेटल डिटेक्टरनी या ठिकाणावरनं चेक करण्यात येत आहे। संपूर्ण CST स्थानक असेल किंवा मुंबई असेल ही सध्या अलर्ट मोडवर गेलेली आहे आणि दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटचे पडसाद जे आहेत ते सध्या आता या ठिकाणी मुंबईमध्ये पडताना आता आपल्याला दिसून येत आहेत। खरं पाहायला गेलं तर कुठेतरी प्रवाशांचे हाल जरी होत असले तरी देखील सुरक्षता ही महत्त्वाची एक बाब आहे आणि त्यामुळे सुरक्षतेच्या कारणास्तव या ठिकाणी सर्वत्र चेकिंग जी आहे ती सध्या सुरू असल्याचं दिसून येत आहे। सौरभ, खरं तर पूर्ण देशामध्ये जे आहे एक वेगळंच वातावरण झालेलं आहे, कारण की बघू शकतो 13 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू हा सध्या दिल्लीमध्ये झालेला आहे आणि 25 पेक्षा जास्त जण हे सध्या गंभीररित्या जखमी आहेत आणि उपचार घेत आहेत दिल्लीच्या रुग्णालयामध्ये। आणि अर्थातच काही वेळात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे तर पोहोचणार आहेतच त्या ठिकाणी, पण नेमकं त्या ठिकाणावरनं जे आढावा घेतल्यानंतर नेमकं ते आता पुन्हा एकदा काय संवाद साधतात, देशवासियांना कशा पद्धतीने संवाद साधतात हे देखील पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। बघू शकतो पूर्ण स्टेशन या ठिकाणी जे आहे गस्त घालण्यात येत आहे मुंबई पोलिसांकडनं, RPF कडनं। आता सध्या आपण लोकल स्टेशनमध्ये होतो CSTच्या आणि आता आपण लांब पल्ल्याच्या ज्या ठिकाणी गाड्या जातात एक महत्त्वाचा भाग मानला जातो सौरभ, कारण की याच ठिकाणी आपण बघू शकतो मागच्या वेळेस बॉम्बने देखील हल्ला झाला होता, त्याच ठिकाणी सध्या मी पोहोचलेलो आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रवासी नागरिक हे देखील दिसून येत आहेत आणि अर्थातच या ठिकाणी देखील पोलीस बघू शकतो कशा पद्धतीने चौकशी करत आहेत। जे या ठिकाणी झोपलेले आहेत किंवा मग विनाकारण जागा अडवलेली आहे त्यांना देखील या ठिकाणावरनं बाजू करण्यात येत आहे। अर्थातच पुन्हा एकदा या ठिकाणी डॉग स्क्वॉड जे आहे ते देखील आलेलं आहे, चौकशी करताना दिसून येत आहेत। त्यामुळे मुंबई ही पूर्णतः आता अलर्ट मोडवर गेली आहे आणि प्राथमिकतेने कुठेतरी CST स्टेशन हे महत्त्वपूर्ण मानलं जातं, कारण की हजारो नागरिक जे आहेत, प्रवासी जे आहेत त्याच्यावरनं ये जा करत असतात। सौरभ, ठीक आहे शुभम, धन्यवाद या महत्त्वाच्या माहितीबद्दल। तर मुंबई सुद्धा सध्या अलर्ट मोडवर आहे, तपास यंत्रणा सतर्क आहेत, स्टेशन्सवर सुद्धा आता काळजी घेतली जाते, गर्दीच्या ठिकाणी पोलीस अलर्ट आहेत।